शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण SSN व्हरायटीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामकाज केल्यानंतर तुमचं लोड मॅनेजमेंट असेल, कॅनोपी मॅनेजमेंट असेल, याच्यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये लस्टर आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो, त्यानंतर आजच्या सोनाकाच्या प्लॉटांच्या ज्या कंडिशन किंवा जे मार्केट रेट म्हणतो आपण, हे आपण चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीने कसे मिळवू शकतो. आता आजचेच व्यवहार आपण या ठिकाणी आजचे सुद्धा आज व्यवहार झालेले. आता प्रत्येक शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. 40 रुपये आजचा तुमच्या सोनाका व्हरायटीमध्ये आजच्या प्लॉटचं व्यवहार आज झालेले. आणि आज हाही माल बघितला त्याच क्वालिटीचा माल या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा माल, त्याचं लॉंगेशन असेल, लस्टर असेल, अतिशय सुंदर पद्धतीचे या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आणि हेच कामकाज करत असताना आपल्याला जर सोनाका व्हरायटी असतील, लोड मॅनेजमेंट आपण व्यवस्थित पद्धतीने केलेलं असेल, नियोजन केलेलं असेल, तर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण लस्टर हे आपण कशा पद्धतीने चांगलं मिळू शकतो, त्यानंतर त्याला वजन असेल, गोडी असेल, ही चांगल्या पद्धतीने कशी मिळू शकते, त्याच्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये 4 ते 8 दिवसामध्ये आपण क्वालिटीत कसा चेंजेस करू शकतो, याच्याबद्दलची आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी काका तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. नंदुधुमाळ, रानवड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9011128730. आपण जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून आपलंच मार्गदर्शन चालू, बरोबर. प्लॉट मागच्या याच्या पूर्वी आपण व्हिडिओ दिलेले होते प्लॉटांमध्ये. आपण कारले असतील, टोमॅटो असेल, प्रत्येकाचं आपण त्या ठिकाणी तुम्हाला नियोजन देत असतो, बरोबर आहे. आता याच्यानंतर पण आपण जे आता या 8 दिवसामध्ये बराचसा बदल तुम्हाला जाणवला असेल, बरोबर. 8 दिवसापूर्वीचा जो बदल असेल आणि आताचा असेल त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस या ठिकाणी झाले, बरोबर आहे. व्यापार यायला सुरुवात झाली असेल ना, बरोबर. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला लस्टर चांगल्या पद्धतीचं असायला पाहिजे, व्यवस्थित क्वालिटी असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक झाडाजवळ गेले, ज्या ठिकाणी तुम्ही आपण बंचेस जे 35-38 बंचपर्यंत बंचेस आपण ज्या ठिकाणी ठेवलेले, त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीचा माल या ठिकाणी दिसून येईल. आता या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण फवारण्या कोणत्या आणि चांगल्या पद्धतीच्या कशा घेतल्या पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हटल्यापेक्षा आपल्याकडे टेम्परेचर वाढत चाललेले, मध्यंतरी थंडीचा पिरियड होता, तर याच्यामध्ये तुम्हाला मी 3 फवारण्या आपल्याला साधारणतः 5 ते 7 दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी करायचे. याच्यामध्ये पहिली फवारणी करत असताना तुम्हाला 05234 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ग्रोसीड 500 मिली, ही फवारणी तुम्हाला 7 ते 8 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या त्या ठिकाणी देऊन घ्यायचे. त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचा पोटॅश लेवल पिटीओल केल्यानंतर चांगल्या पद्धतीची असेल किंवा जमिनीमध्ये पोटॅश लेवल चांगली असेल, अशा ठिकाणी आपल्याला थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अमोनिकल नायट्रोजन सुद्धा आपल्या ड्रीपमधून देऊन घ्यायचे. आता लक्षात घ्या, अमोनिकल नायट्रोजन देत असताना आपण ते कशामार्फत देऊ शकतो, त्याच्यामध्ये तुम्ही 13-0-45चा वापर करू शकता. 12-61 जर फॉस्फरस लेवल कमी असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी वापरण्यासाठी त्याची मदत होईल. तुम्ही जर या पद्धतीने कामकाज केलं, नियोजन केलं आणि या पद्धतीने जर डोसेस दिले, पाणी नियोजन सुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी 30 ते 35, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला बंचेस साईज किंवा बंचची संख्या ज्या झाडांवरती 30 ते 35 असेल, ज्या ठिकाणी आपण बंच साईज कंप्लीट मापात ठेवलेली, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की मी बंचची साईज असेल याच मापाची आपल्याला प्रत्येक असायला पाहिजे. जर या साईजची असेल तर आपण पाण्याचा जो आपण शेवटी ताण देतो तो पाण्याचा ताण मीडियम असेल, हलकी जमीन असेल तर आपण अजिबात द्यायचा नाही. लक्षात घ्या, पाणी आपल्याला शेवटपर्यंत त्याच्या वापसा कंडिशनला आपल्याला पाणी त्या ठिकाणी देत राहायचे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ड्रीपमधून पण ॲप्लिकेशन द्यायचे. आता ड्रीपचे ॲप्लिकेशन देत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला दिलेलं असतं पोटॅशियम शोनाईट आपल्याला त्या ठिकाणी देतोय आपण. पोटॅशियम शोनाईट देत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला 85 ते 90 दिवसाच्या दरम्यान ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे अशा ठिकाणी तुम्हाला पीटीओल करून घेणं गरजेचं राहील. पानदेठ परीक्षणानुसार आपल्याला पोटॅश लेवल त्या ठिकाणी वाढवायची, नाहीतर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये क्रॅकिंगचा प्रॉब्लेम नक्की येऊ शकतो. हेअर क्रॅक असेल, काही प्रॉब्लेम असतील, क्लायमेटमध्ये होणारे चेंजेस असतील, याच्यामधून सुद्धा या अडचणी येतात. तर या अडचणी आपल्याकडे यायला नको. तर याच पद्धतीचं नियोजन, याच पद्धतीचं कामकाज शेवटच्या टप्प्यामध्ये लस्टर हे सर्व जर आपण या पद्धतीने कामकाज केलं, फवारण्या केल्या, तर आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळवू शकतो. आता राहिला विषय की आपण एप्रिल छाटणी, तुम्हाला एप्रिल छाटणीच्या जेव्हा आपण कालावधी म्हणतो की रेस्ट पिरियड, आपण या रेस्ट पिरियडमध्ये आपण कोणती द्राक्ष बागेची काळजी घेतली पाहिजे किंवा एप्रिल छाटणीच्या अगोदर आपण कोणते डोसेस दिले पाहिजे, कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे, याच्याबद्दलचा आपण नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो काय करा, आपल्या अशाच पद्धतीचे कोणाचे प्रॉब्लेम असतील, आता यांच्याकडे प्रॉब्लेम आपण जवळ 7-8 वर्षापासून काम करतो, तुम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे ना, बरोबर ना.
काय वाटलं यावर्षी काही अजून चेंजेस वाटले का? हा चेंजेस वाटले. बरोबर. खर्च कसा काय लिमिटमध्ये. लॉंगेशनला? लॉंगेशन चांगलं. चांगलं आहे ना. आता आपण एक्सपोर्टला आपण याच्यासाठी खुडलो, रशियासाठी खुडलो ना. आपण शॅम्पलचं काम केलेलं नव्हतं, परंतु रशियासाठी खुडलो. बरोबर. माणिक चमनचा प्लॉट आहे पूर्ण कुजीमध्ये सापडलेला होता. तोही प्लॉट आता अतिशय सुंदर झालेला. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो काय करा, आपल्याला प्रत्येकाचे प्लॉट अशाच पद्धतीचे तयार झाले पाहिजे. प्रत्येकाला सोनाका व्हरायटी असतील, SSN असेल, RK असतील, ज्याही व्हरायटी लॉंगेशनच्या असतील, याच्यामध्ये सर्वसाधारणपणे या रेटनुसार 35 ते 40च्या दरम्यान प्लॉट आपले विकले गेले पाहिजे. आता मी तुम्हाला दुसऱ्या प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी 40 रुपयाचे रेट ज्या शेतकऱ्यांनी घेतले त्यांच्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला याच्यापूर्वी व्हिडिओ दिलेला होता आणि त्याच प्लॉटमध्ये आपण उद्या परत एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ देणार आहोत. पण लक्षात घ्या, अशाच अडचणींसाठी किंवा अशा अडचणी कमी करायच्या असतील तर आपल्या बुकिंग क्रमांकावरती संपर्क करत चला. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी किंवा जे आपण म्हणतो की नियोजन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. तर तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता. याच पद्धतीचे व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्यासाठी काय करायचं, आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.